शिवराज भूषण प्रकरण 1 मी जिजा लेखक कवी भूषण सादरीकरण डॉक्टर भूषण शानभाग मी जिजा भाग 6 दणक्यात लग्नाची तयारी सुरू होती. लग्न मुलीच्या घरी म्हणजे जुन्नरला करायचं ठरलं होतं. कार्तिक सरता सरता आमचा लावाजमा जुन्नरच्या दिशेनं चालू लागला. खरं तर 3-4 दिवसांचाच मेण्यातून प्रवास, पण मला 6वा महिना लागलेला होता. त्यामुळे थांबत थांबत सावकाशीनं प्रवास सुरू होता. मेणा जास्त वर खाली व्हायला लागला की मला त्रास व्हायचा. एक मुक्काम अलीकडे विश्वासराव जातीनं आमच्या स्वागताला येऊन उभे होते. खानदानी अदब त्यांच्या वागण्या बोलण्यात स्पष्ट दिसत होती. जुन्नरच्या वाटेवर रस्त्यात माझ्या मेण्याच्या बाजूनं घोड्यावरून जाताना ते मधून मधून माहिती पुरवत होते. डावीकडे दिसणाऱ्या एका साधारण त्रिकोणी डोंगराकडे हात करून ते म्हणाले, राणीसाहेब हात जोडा. मी त्या डोंगराच्या दिशेनं हात जोडले. तो शिवनेरी किल्ला, विश्वासराव म्हणाले. किल्ल्यावर शिवाई देवीचं मंदिर आहे. मोठं जागृत देवस्थान. जे मागाल ते देते देवी. का कुणास ठाऊक मला त्या देवळात जावं असं वाटलं. आता जाऊ शकू का तिथं? मी विचारलं. राणीसाहेब, आता तिथं गेलो तर जुन्नरला पोहोचायला बराच उशीर होईल. पण नंतर आम्ही नक्कीच तुम्हाला तिथे घेऊन जाऊ, विश्वासराव म्हणाले. थोडासा हिरमोड झाला खरा, पण या अवस्थेत तिथे मेळण्यातून जायला खरंच वेळ लागला असता आणि आजचा मुक्काम जुन्नरला ठरलेला असल्यानं दिवस मावळण्यापूर्वी तिथं पोहोचणं गरजेचं होतं. लवकरच जुन्नर आलं. एका मोठ्या वाड्यात जानवसा ठेवला होता. तिथं सगळं वऱ्हाड उतरलं. विश्वासरावांनी सगळी सोय करून ठेवली होती. काही म्हणता काहीही कमी नव्हतं. सेवेसाठी नोकर बटकी ठेवलेल्या होत्या. जेवणा खाण्यासाठी आचारी खानसामे होते. मागल्या अंगणात प्रचंड भगुली रटरटत होती. शाकाहारी मांसाहारी पदार्थांचे ढीग बनत होते. रस्से कालवणांची भगुली एकावर एक रचून गरम राहण्यासाठी वैलांवर ठेवली होती. पुलाव्याचे मोठे मोठे डेग लागलेले होते. दुसऱ्या बाजूला गोडाधोडाच्या पदार्थांची तयारी चालू होती. ज्याला ज्या प्रकारचं अन्न हवं असेल ते हजर होतं. राजाच्याच लेकाचं लग्न आहे ना, याबद्दल कोणाला शंकाही आली नसती. हळदीचा दिवस आला. विश्वासरावांकडून एक भलं मोठं घंगाळ भरून हळद आली. वाजंत्र्यांच्या सोबतीनं वाजत गाजत हळदीचं घंगाळ आणून ठेवलं. मार्गशीर्षाची थंडी जाणवायला लागली होती. वाड्याच्या चौकात हळद समारंभ करायचं ठरलं. शंभूला उघड्या अंगानं आणून चौरंगावर बसवलं. तो बिचारा थंडीनं कुडकुडत होता. भिजवलेल्या हळदीचा हात अंगाला लागताच त्या थंडगार स्पर्शानं त्याची दातखिळच वाजायला लागली. आऊसाहेब, हे फारच गार आहे हो, तो म्हणाला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुटलं. मग मी त्या हळदीत थोडं कढत पाणी घालायला सांगितलं. ते घातल्यावर मग ती कोमट कोमट हळद त्याला सुखावं वाटायला लागली. त्याच्या सर्वांगाला हळद लावून झाल्यावर ती उष्टी हळद परत जयंतीसाठी माघारी पाठवली. मनात आलं, शंभूची 4 लग्न उरकतील या उरलेल्या हळदीत. करता करता लग्नाचा दिवस येऊन ठेपला. कट्यारीच्या टोकावर खोचलेलं लिंबू घेऊन शंभू तयार झाला. त्याचं ते गोड रूप अजूनही नजरेसमोर आहे. मग एक भला मोठा हत्ती आणला गेला. त्याला खाली बसवलं. त्याच्या पाठीवर चांदीचा हौदा कसलेला होता. शंभूला हौद्यात चढवलं. त्याच्याबरोबर मी सुद्धा हत्तीच्या हौद्यात बसले. जडावलेलं अंग घेऊन वर चढायला थोडा त्रासच झाला. विशेषतः हत्ती उभा राहताना मी पडते की काय अशी भीती वाटली. तसं बसं हौद्यालाच घट्ट धरून बसले. झुलत झुलत हत्ती चालायला लागला. स्वारी बरोबर घोड्यावर होती. पुढं लेझीम ताशे वाजवीत मिरवणूक लग्नाला निघाली. विश्वासरावांनी गावभर बोलावणं केलं होतं. समस्त जुन्नर आणि आजूबाजूची सगळी गावं लग्नाला हजर होती. लग्न तर वाजत गाजत दणक्यात झालं. वरातीची लगबग सुरू झाली. असली दणाणणारी वरात सगळ्या मुलखानं कधीच पाहिली नसेल. नळे चंद्रज्योती उडत होत्या. होणाऱ्या बारांच्या आवाजात ढोल ताशे नगारे यांचे आवाज मिसळत होते. तुतार्या फुंकल्या जात होत्या. हत्तीवरून झुलत झुलत नवरा नवरी जात होते. स्वारी जातीनं त्या हत्ती समोर घोड्यावरून जात होती. बाजूनं खास गणवेशात त्यांचे शिलेदार आणि बारगीर होते. त्यांचे घोडे इतकाच काय हत्ती सुद्धा सोन्याच्या दागिन्यांनी भरलेला होता. किती वेळ वरात चालली होती कोणालाच भान नव्हतं. 8 दिवसांनी आम्ही परत फिरणार होतो, पण इतक्यात पादशाही स्वार खलिता घेऊन आल्याची वर्दी आली. स्वारीने खलिता स्वीकारला. कपाळी लावून उघडला. कुठेतरी बंड मोडून काढायला जायचा हुकूम होता. स्वारींनी ताबडतोब आपल्या चाकरांना बोलावलं. लगेच जाऊन फौजेला उद्या सकाळी कूच करण्यासाठी तयार राहायचे हुकूम केले. 4 दिवसांनी गेला असता तर
मी जरा अडखळतच म्हणलेले, राणी सरकार, अशी बंड वेळच्या वेळी मोडली तर उत्तम. बंडकऱ्यांची ताकद दिवसागणिक वाढत जाते. दर्या खानानं बंड केलंय. त्याची इतरांची किंवा मोगलांची हात मिळवणी होण्याच्या आधीच त्याला गाठलं तर काम सोपं आहे. उगीच आम्हाला इथं थांबण्याचा हट्ट धरू नका. प्रश्न इतक्यानं संपत नव्हता. माझं काय? मला कुठं ठेवणार? परत जायला बरेच दिवस लागले असते. मला वेगानं जाणं शक्य नव्हतं. मोगली फौजा जवळपास आल्याची खबर होती. पुन्हा एकदा मुलखात धुमाकूळ चालला होता. स्वारींनी विश्वासरावांबरोबर बोलायचं ठरवलं. हुजऱ्या करवी निरोप धाडला. विश्वासराव स्वतः ताबडतोबीनं आले. लग्न कार्यात काही कमी पडलं की काय अशी त्यांना भीती वाटली असावी. काय झालं राजे? त्यांनी अदबीनं विचारलं. विश्वासराव, आम्हाला तातडीनं दर्याखानाचं बंड मोडायला जायचा हुकूम आलाय. आमच्या बरोबर मोजकीच शिबंदी आहे. राणी सरकारांबरोबर सुरक्षेसाठी अधिक लोक लागणार. मोगली फौज इथून जेमतेम 40-50 कोसांच्या अंतरात येतील. राणी सरकारांना घेऊन वेगानं तर जाता येणार नाही, म्हणून तुम्हाला तसदी देतोय. तुम्ही त्यांना पाठविण्यासाठी शिबंदी त्यांच्याबरोबर देऊ शकाल का, इतकंच विचारायचं होतं. विश्वासराव जरा साचरले. मी मोकळेपणी बोलू का राजे? बोला ना. तुम्ही आमचे व्याही. बोलताना आमच्या परवानगीची काही गरज नाही. शक्य नसेल तर सांगा तसं. नाही, तसं नाही राजे. कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. आमचं म्हणणं इतकंच की आजूबाजूची परिस्थिती फारच विचित्र आहे. मोगल, निजामशाही, आदिलशाही सगळ्यांचीच मुलखात धामधूम चालू आहे. राणी साहेबांच्या मनात असेल तर आणि तुम्हाला मान्य असेल तर बोला विश्वासराव. राणी साहेबांना इथंच राहू दे. त्यांची काळजी घ्यायला आमचं कुटुंब आहेच. सुनेबरोबरही राणी साहेबांचा जरा जास्त परिचय होईल. आम्ही त्यांची शिवनेरीवर सगळी सोय करू. कशाला उगीच मैदानावर राहायचं अशा परिस्थितीत? अवघडलेल्या मला स्वारी म्हणाली, काय म्हणता राणी सरकार? काय वाटतंय तुम्हाला? मी म्हटलं, चालेल की इथेच राहते. विश्वासराव तर अगदी भावासारखेच आहेत मला. त्यांच्याकडे राहायला काय हरकत आहे? लक्ष्मीबाईंची आणि माझी माहेरची ओळख. मलाही घरच्यासारखंच वाटेल इथे. सुरक्षितताही आहेच. विश्वासरावांच्या गावातल्या वाड्यात स्वारी मला घेऊन गेली. लक्ष्मीबाईंनी अगदी चांगलंच स्वागत केलं. विश्वासराव पण म्हणाले, राजे, काही काळजी करू नका. अगदी व्यवस्थित सांभाळू राणी साहेबांना. संभाजीला इथंच ठेवावं असं मनात होतं, पण स्वारी आणि तो दोघंही तयार नव्हते. ते गेले आणि विश्वासरावांनी मला शिवनेरीवर पाठवायचा निर्णय घेतला. किल्ल्यावर हवा पण चांगली होती आणि एखाद्या चकमकीची फौजी रगाड्यात चुकून भरडलं जायची भीती पण नव्हती. माझे डोहाळे गडावरची हवा पुरवू लागली. लक्ष्मीबाई बरोबर होत्याच. एखाद्या धाकट्या बहिणीचं करावं तसं कौतुक करीत. मी गडावर आले, पण जसजसे दिवस जाऊ लागले तशी माझ्या मनाची घालमेल वाढू लागली. गेल्या 5 बाळंतपणातली 4 मुलं हरवली होती. फक्त एकच, संभाजी, सुखरूप होता. यावेळी काय होणार ते कळत नव्हतं. लक्ष्मीबाईच माझ्या मदतीला आल्या. कसली चिंता घेऊन बसला राणीसाहेब? त्यांनी विचारलं. माझी घालमेल त्यांना सांगितल्यावर म्हणाल्या, राणीसाहेब, लहान तोंडी मोठा घास घेतील. पण मला काय वाटतं ते सांगते. तुमचं कुलदैवत घृष्णेश्वर, शंकर. एकाच मुलाचं नाव शंकरावरून ठेवलं तो जगला. इतरांची नावं वेगळी होती, ती मुलं नाही जगली. या मुलाचं नाव शंकराचं ठेवा. असेल कदाचित. मला का कोणास ठाऊक, पण ते पटलं. मन कातर असलं की सगळं पटतं. मी गडावर होते खरी, पण मनात हुरहुर होतीच. सगळे जवळचे संबंधी दुरावलेले. त्या 2 वर्षामागे झालेल्या मोगल निजाम लढाईची भर. स्वारींनी त्यात खूप पराक्रम केला होता. इतका की भर दरबारात निजामशहानं स्वारींचा सन्मान केला. पण यामुळे त्यांच्या इतर भावंडात पोटशूळ उसळला होता. विठोजी राजांचे पुत्र, स्वारींचे चुलत बंधू स्वारींना पाण्यात पाहू लागले. यात भर म्हणून की काय, राजांचं दरबारातलं वाढत असलेलं वजन वजीर मलिक अंबरला सहन होत नव्हतं. स्वारींच्या समोर लढायला यायची हिंमत एकाची नव्हती. पण त्यांच्या पाठीवर कारस्थानं सुरू झाली. समोरच्या सैन्यातला शत्रू परवडतो, आपल्या सैन्यातला नाही. आणि एके दिवशी एक दुष्ट बातमी माझ्या कानावर येऊन आदळली. माझ्या दिराच्या, खेळोजी राजांच्या पत्नी जानकीबाई गोदावरी स्नानाला गेल्या होत्या. मोगल सरदार महाबत खानानं संधी साधून त्यांना पळवलं. त्या गोऱ्या पान जानकीबाई माझ्या नजरेसमोरून हलत नव्हत्या. त्यांचे गुन्हे 2. एक, त्या रूपवान होत्या आणि दुसरं, त्या भोसल्यांची अब्रू होत्या. माझा जीव तळमळू लागला. काय अवस्था झाली असेल माझ्या जावेची. किती आणि कसे अत्याचार तिला सहन करावे लागले असतील.
त्या मुजोर यवनांनी काय वागणूक दिली असेल त्यांना. नुसती तडफड सुरू होती माझी. ओठावर मूठ मिशा बाळगणारे सारे मर्द त्यावेळी मौन पाळून बसले. काय उपयोग या मर्दानगीचा. तिच्या मदतीला कोणीही आला नाही. भोसल्यांची घरची अब्रू अशी चव्हाट्यावर टांगली जात असताना, भर दिवसा लुटली जाताना सारे गप्प राहिले. मी माझ्या पोटातील बाळाला तेव्हाच सांगितलं, बाळा, कोणी वेगळा होणार असशील तर ये, नाहीतर नाही जन्मालाच तरी चालेल. हे अत्याचार करणाऱ्यांना निखंदून टाकणार असशील तरच जन्म घे. ही मुजोरी मोडणार असशील तरच बाहेर ये. या यवनांना धाकात ठेवणार असशील तरच तुझा उपयोग. पुढे पुढच्या गोष्टीत ऐकूया. आज इथेच थांबतो. धन्यवाद.